अमरावतीत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला ठाकरे सेना आणि एमआयएमने जोरदार विरोध दर्शविला। जन्ममृत्यू नोंदणी प्रकरणासंदर्भात किरीट सोमय्या यांनी अमरावती महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली। मात्र विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असतानाही बैठक कशी घेण्यात आली असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे सेना आणि एमआयएमचे कार्यकर्ते आक्रमक झाले। आंदोलकांनी सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी काही कार्यकर्त्यांनी सोमय्या यांच्या वाहनासमोर झोपून आंदोलन केले, तर वाहनांवर टमाटर फेकून निषेध व्यक्त केला। किरीट सोमय्या अमरावती आणि महाराष्ट्रातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आला। दरम्यान सुरक्षा कारणास्तव किरीट सोमय्या यांनी बुलेटप्रूफ जॅकेट परिधान करून महानगरपालिकेत प्रवेश केला। तसेच पत्रकार परिषदेदरम्यानही ते बुलेटप्रूफ जॅकेटमध्ये दिसून आले। अमरावतीतील या दौऱ्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। जनसमर्थन न्यूज़ अमरावती। कि भाई किरीट सोमय्या साहब आने वाले हैं करके, लेकिन हमने मैडम के पास गए, मैडम को ये पूछे कि भाई वो क्यों आ रहे हैं। मैडम ने ये जवाब दिया हमको कि भाई हमने नहीं बुलाया। हमने महापौर साहब से पूछे तो वो बोले हमने भी नहीं बुलाया। तो हमने ये बोले प्रशासन से ये सवाल किए कि भाई अपना आचार संहिता चालू है, आचार संहिता में ये क्यों आ रहे हैं। और इनके आने के बाद में जो होता है सब मुद्दे क्रिएट होते हैं, सबसे ज़्यादा जन्म मृत्यु के मुद्दे। आज जन्म मृत्यु के प्रमाण पत्रों के लिए लोग लाइन लगा कर है, पूरे मैदान में लाइन लगा कर है। लोगों को यहाँ पे सर्टिफिकेट मिल नहीं रहे, लोगों के बच्चों के एडमिशन रुके हुए हैं। हमने इनसे ये बोला कि भाई क्यों आ रहे, हम इनको आने नहीं देंगे, इनका निषेध करो। हमने पुलिस प्रशासन से रिक्वेस्ट किए कि भाई इनको आने मत दो, लेकिन इसके बावजूद भी इन्होंने हम सभी कारपोरेटर एमआईएम के 12 नगर सेवक और हमारे साथ में उद्योग गट के सभी नगर सेवक मौजूद थे। हमने नारेबाजी किए, पुलिस प्रशासन ने हमको दबाते हुए, हमको रोकते हुए उनको आने की परमिशन दिए। सबसे पहले हम इसका निषेध करते हैं कि इनका पुलिस प्रशासन का ये गलत है कि हम यहाँ के नगर सेवक हमको रोक रहे हैं, हमारी नगर पालिका हमको रोक रहे हैं और उनको आने के बिल्कुल उनको सिक्योरिटी दे रहे हैं। ये कहाँ का न्याय है। और हमारे जो बीजेपी के लोग हैं, हमारे महापौर साहब हैं, उनको भी ये समझना चाहिए कि भाई वो कैसे अंदर बैठ के इनसे मीटिंग ले रहे हैं। भाई अपने आचार संहिता चालू है, आचार संहिता में ये लोग कैसे मीटिंग कर रहे हैं, ये बात का हम पूरा निषेध कर रहे हैं। और हमारे जो लोगों को अभी हमारे नगर सेवकों को राजापेट पुलिस स्टेशन लेके गए, ये कहाँ तक के न्याय है, ये कहाँ तक सही है। हमारे पूरे अभी 7 नगर सेवक राजापेट पुलिस स्टेशन में डिटेन है, ये कैसा है। ये हम इसका पूरी तरीके से निषेध करते हैं। आपका नाम? महानगरपालिकेच्या आयुक्त, महापौर, उपायुक्तांना मी प्रश्न करतो। आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे आणि हा माजी खासदार अमरावतीमध्ये काय करताय। आचारसंहितेमध्ये यांनी कोणी अधिकार दिला यांना कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग लावायचा। मागच्या वेळेला यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की किरीट सोमय्याने इथं मीटिंग घेतली का, त्यांनी लेखी उत्तर दिलं की अशी कुठलीही मीटिंग झाली नाही। मग मला सांगा, हे दिशाभूल नाही करू आले का? पत्रकाराची दिशाभूल करताय, नगरसेवकाची दिशाभूल करताय, अमरावती शहरातल्या नागरिकांची सुद्धा दिशाभूल करताय। आणि हा किरीट सोमय्या एक माजी खासदार आहे, काय करते तो अमरावतीने इथं येऊन हा विनाकारणचं शहराचं वातावरण गढूळ करताय। आमचा आरोप आहे त्याला मीटिंग घ्यायची आहे, त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात घ्यावं। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याला समर्थन करणाऱ्याचा सुद्धा जाहीर निषेध करतो। आम्हाला असा आपल्या शहरामध्ये वातावरण चांगलं ठेवणारा व्यक्ती पाहिजे। या किरीट सोमय्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं आहे आणि जातीच्या भरोशावर हे राजकारण करू राहिलं। हिंदू मुसलमान करतात। फक्त हे यांना काहीतरी चर्चेत राहण्यासाठी महिना 2 महिन्यातून एखादा विषय पाहिजे, म्हणून हे किरीट सोमय्याला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भडकून देतात। आणि हा फक्त पालतू कुत्ता आहे। हा किरीट सोमय्या जो आहे फक्त पालतू कुत्ता आहे। जेवढं भुकायला दिलं, जेवढे दाणे टाकले त्याच्यासमोर तेवढा भुकतो। आणि त्यानं मला सांगा काय गरज आहे त्याला अमरावतीमध्ये यायची। कुठला घोडा आहे? आम्ही आहे ना, 40,000 लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे। आम्ही सक्षम आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तासोबत, महापौरासोबत आम्ही भांडू आणि शहरातल्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ। आणि हा आता माझ्या तोंडून शिव्या काढत नाही मी, परंतु मी त्याला प्रश्न करतो, तो त्यांचे महापौर हे इतक्या काळजीपूर्वक नाही काय, त्यांच्या महापौरामध्ये धमक नाही काय, शहराचं नेतृत्व करताना ते बीजेपीची सत्ता आहे, त्यांनी त्याच्या महापौराला आदेश द्यायला पाहिजे आणि शहरातला जो गढूळ वातावरण आहे त्याने स्वच्छ करायला पाहिजे। याचा अर्थ बीजेपीच्या लोकांचा बीजेपीच्या महापौरावर विश्वास नाही आहे असं मला असं वाटते, म्हणून ते मुंबईवर इथपर्यंत येत आहेत।
तर प्रशासनाची दडपशाही आहे ना. मला सांगा, सत्ता त्यांची आहे. मला सांगा, आज MIMच्या नगरसेवकावर आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जर बळजबरी केली, काय गरज होती मला सांगा. आज आचारसंहिता आहे. आचारसंहितेमध्ये कुठली मिटिंग घेतात ते गाव? आम्हाला आयुक्त सांगताय मिटिंग नाही घेतात, हे काम नाही करतात. आमचे कामं थांबून गेले. 6 महिने झाले आम्ही निवडून आलो, पण आजही आमचं एकही काम नाही झालं. त्या महापौरांनी त्यांना याची काळजी घ्यायला पाहिजे ना, पब्लिकचे कामं करायला पाहिजे ना. आज साधं एक 50,000 रुपयाचा आमचा आज नारळ फळाचा उद्घाटनाचा आम्हाला लाभ नाही भेटला आहे. आणि हा आपला देशद्रोही दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा याला वेळ देतात. हे तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, काय अधिकार आहे याला माजी खासदाराला. मग आपल्या शहरातले सुद्धा आमचे अनंत गुढे खासदार आहेत, ते सुद्धा मिटिंग घेऊ शकतील. मग त्यांना अधिकार आहे का? त्यांना वेळ देतील का? तुम्ही सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे ना. तुम्ही आज पहिल्यांदा अमरावतीमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट घालून आला, नेमकं कारण काय? मी आलो होतो त्यावेळी बुलेट प्रूफ घातलं नव्हतं. आणि काही गोष्टी जे असतात, जे सिक्युरिटी संबंधित असतात, ते आम्हाला पहिला सल्ला दिला जातो की आपको इसके ऊपर कोई भी चर्चा करने का अधिकार नहीं.